स्वागत आहे आपलं उखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात. आजपासून आपण सुरू करत आहोत महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने ही सिरीज. आजचा आहे पहिला दिवस आणि आज आपण बघत आहोत मोत्यांची कर्णफुलं. आज आपण 3 डिझाईन्स बघणार आहोत कर्णफुलांची. या तिन्ही डिझाईन्ससाठी आपल्याला काही मोती, क्रिस्टल बीड्स आणि हुक्स लागणार आहेत. सुरुवात करूया डिझाईन नंबर 1 पासून. यासाठी आपण सुईमध्ये आधी घेतलेले 6 मोती. ह्या मोत्यांपासून आपल्याला फुलांसारखा आकार करण्यासाठी आपण मागच्या मोत्यातून रिव्हर्स सुई पुन्हा काढणार आणि त्याला गाठ मारून घेणार, म्हणजे आपला एक शेप सिक्युअर झाला आहे फुलांसारखा. ह्याच्यामध्ये आपण एक लाल मोती फिक्स केलेला आहे. बाजूच्या मोत्यांमधून सुई टाकून घेतली आणि तो आकार फिक्स केला आपण. आता ह्या फुलाच्या आकाराला आपण आपल्याला हवी तेवढी फुलं कनेक्ट करू शकतो. फूल कनेक्ट करण्यासाठी मध्ये एक लाल मोती टाकलेला आहे आणि आपण दुसरं फूल त्या पहिल्या फुलाला कनेक्ट करत आहोत. 6 मोती घेतले, त्याचा एक फुलासारखा आकार करण्यासाठी शेजारच्या मोत्यांमधून सुई टाकली आणि हा आपला फुलांचा आकार तयार झालेला आहे. ह्यालाही अजून सिक्युअर करण्यासाठी बाजूंच्या मोत्यांमधून आपण सुई टाकत आहोत. असं पुन्हा पुन्हा आपण टाकणार, कारण त्याने आपला हा जो आकार आहे तो सिक्युअर होणार आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा एक लाल मोती क्रिस्टल बीड टाकायचा आहे, तर तो आपण आता टाकलेला आहे. आणि आपला हा क्रिस्टल बीडसुद्धा आपण सिक्युअर करण्यासाठी शेजारच्या मोत्यांमधून आपण सुई पुन्हा काढून घेतली. अशी पुन्हा पुन्हा सुई काढल्याने आपला जो मोतींचा आकार आहे तो सिक्युअर होतो. आता ह्याला आपल्याला तिसरं फूल कनेक्ट करण्यासाठी आपण पुन्हा एक लाल मणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपलं हे तिसरं फूल आपण कनेक्ट करत आहोत. 6 मोती घेतले, त्यांचा फुलांसारखा आकार तयार करण्यासाठी शेजारच्या मोत्यामधून आपण सुई काढून घेतली आणि आपला हा शेप तयार झालेला आहे. त्याला सिक्युअर करण्यासाठी पुन्हा आपण बाजूच्या मोत्यांमधून सुई काढून घेतली आणि मध्ये आपण लावत आहोत एक लाल मोती. आपलं हे 3 फुलांचं डिझाईन तयार झालेलं आहे. आपण अशी 1 फूल, 2 फूल, 3 फूल किंवा आपल्या आवडीप्रमाणे अजूनही फुलांची संख्या वाढवू शकता. तर असं आपलं हे 3 फुलांचं डिझाईन तयार झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला वर कडी लावायची आहे, तर त्यासाठी आपण वरच्या बाजूला एक मोती लावून घेणार आहोत, ज्यामधून आपण आपली कडी आणि हुक लावू शकतो. तर ही कडीसाठी जर मोती लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण सुई त्या बाजूच्या मोत्यांमधून काढून घेणार, म्हणजे आपला हा जो वरचा मोती आहे तोही फिक्स होतो, सिक्युअर होतो. आणि आपल्याला खाली एक डिझाईन तयार करायचं आहे, लटकनचं डिझाईन. जसं फुलांमध्ये परागकण असतात त्या प्रकारचा लुक येण्यासाठी आपण हे डिझाईन तयार करतोय. तर ह्या ठिकाणी आपण पहिलं लटकन तयार केलेलं आहे. छोटी 0 साईजची मोती घेतली, त्यांच्या पुढे एक मोठा लाल मणी लावला आणि त्या सुईतून पुन्हा ते डिझाईन सिक्युअर करण्यासाठी लाल मण्यानंतर एक छोटा पांढरा 0 साईजचा मोती घेऊन मणी घेऊन आपण सुई वापस टाकली त्या आपल्या छोट्या छोट्या मण्यांमधून आणि असं आपलं एक लटकन तयार झालं. तर असं आपण 1 लटकन, 2 लटकन, 3 लटकन किती करू शकता. या ठिकाणी 3 करत आहे, म्हणजे आपला एक छान नॅचरल फुलांचा लूक तयार झालेला आहे. तर तिसरं तयार करताना सुद्धा आपण तसंच 0 साईजचे मणी घेतले, लाल मणी घेतला आणि पुन्हा एका 0 साईजच्या मण्याने तो शेप आपण सिक्युअर केला. तर असं आपलं एक नॅचरल अगदी सुंदर मोत्यांचं 3 फुलांचं कर्णफुलांचं डिझाईन तयार झालेलं आहे. तर ह्याला सिक्युअर करण्यासाठी आपण पुन्हा गाठ मारून घेणार आणि शेजारच्या मोत्यांमधून सुई काढून धागा कापून घेणार. वरचा जो मोती आहे त्याला हुक लावणार. तयार आहे आपलं डिझाईन. आता बघूया डिझाईन नंबर 2. यासाठी सुद्धा आपण 6 मोती घेतलेले आहेत सुईमध्ये, त्यांचा फुलांसारखा आकार तयार केला आणि त्याचा दोरा एक्स्ट्रा कापून घेतला. एक दोरा आपण तसाच ठेवतो दरवेळेस, का तर त्या दोऱ्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे पुढचं डिझाईन वाढवण्यासाठी. तर हा जो सुईचा धागा आहे तो तसाच ठेवला. त्याला आपल्याला डिझाईन वाढवण्यासाठी पुन्हा त्या सुईमध्ये आपण 3 मोती घेतले. फिक्स करण्यासाठी शेप शेजारच्या मोत्यांमधून आपण ती सुई काढली. दरवेळेस आपण असे 3-3 मोत्यांचे लेयर्स वाढवणार आहोत. आपल्याला जेवढी साईज हवी तेवढी साईज आपण ठेवणार. आपण ह्या ठिकाणी आपल्याला हवे तेवढे लेयर्स देऊ शकतो. दरवेळेस 3-3 मोती घ्यायचे सुईमध्ये, हवे तेवढे लेयर्स वाढवायचे आणि तो शेप सिक्युअर करण्यासाठी
बाजूच्या मोत्यांमधून आपण ती सुई पुन्हा पुन्हा टाकायची. या ठिकाणी मी त्या पहिल्या फुलाला 4 लेयर्स देत आहे. आपण आपल्या आवडीनुसार हवे तेवढे लेयर्स देऊ शकता. तर असं प्रत्येक वेळेस आपली सुई टाकून झाली, लेयर देऊन झाली, की बाजूच्या मोत्यांमधून आपण सुई टाकत असतो. दरवेळेस आपण बाजूंच्या मोत्यांमधून सुई काढतो, ज्याने आपलं हे डिझाईन आहे ते सिक्युअर होतं, हलत नाही आणि हवा तसा शेप आपल्याला देता येतो. तर आता हा झालेला आहे आपल्याला 4 लेयरचा एक शेप तयार आणि त्याला आपण पुन्हा पुन्हा सुई टाकून फिक्स करतोय. आता हा जो वरचा मोती त्यामध्ये आपण एक कडी टाकलेली आहे, त्याला एक हुक लावलं आणि तयार झाला आपला डिझाईन नंबर 2. आता बघूया डिझाईन नंबर 3. यासाठी आपण सुई घेतली, धागा घेतलाय आणि त्या सुईमध्ये आपण ह्यावेळेस घेत आहोत 5 मोती. ह्या 5 मोत्यांचा एक फुलांसारखा शेप तयार करणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा ह्यावेळेस निळा क्रिस्टल बीड. सगळ्या मोत्यांची आणि क्रिस्टल बीडची सुद्धा साईज 3 मिलीमीटरची आहे. आपल्या डिझाईननुसार किंवा आपल्या आवडीनुसार आपण साईज घेऊ शकतो. तर हा आकार फिक्स करण्यासाठी पुन्हा साईडच्या मोत्यांमधून आपण सुई टाकली. ह्या ठिकाणी मी 2 फुलांचं कर्णफूल तयार करत आहे. आपण आपल्याला हवे तेवढे मोती किंवा हवे तेवढे कर्णफुलं वाढवू शकता. मी या ठिकाणी 2 फुलांचं डिझाईन तयार करत आहे. तर ही दोन्ही फुलं आपली छान तयार झालेली आहेत. यांचा आकार फिक्स सिक्युअर करण्यासाठी शेजारच्या मोत्यांमधून आपण पुन्हा पुन्हा सुई टाकणार. म्हणजे आपला हा शेप फिक्स होतो. आणि आता याच्यावर सुद्धा आपल्याला लटकन लटकवायला एक हुक पाहिजे. तर त्यासाठी आपण 3 मोती घेतले त्या सुईमध्ये आणि त्या 3 मोत्यांना आपण सुई शेजारच्या मोत्यांमधून टाकून फिक्स केलेला आहे त्या ठिकाणी. आणि हा जो वरचा मोती आहे या 3 मोत्यांपैकी, त्याला आपण लावून घेतली एक कडी आणि त्या कडीत लावलं हुक आणि हे झालं आपलं कर्णफूल तयार. तर हे झालं आपलं डिझाईन नंबर 3 तयार. तर आज आपण मोत्यांच्या कर्णफुलांची 3 डिझाईन्स बघितली. उद्या पुन्हा 3 डिझाईन्स बघणार आहोत आणि अशीच आपण रोज नवीन डिझाईन बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन.